भारतीय महाराष्ट्रीयन संस्कृती जपणारी व आपल्या तत्वांवर आधारलेली शाळा म्हणून प्रसिद्ध असलेली काकडे देशमुख एज्युकेशन सोसायटी पुणे द्वारा संचालित उत्कर्ष इंग्लिश मीडियम स्कूलचा 22वा वार्षिक सांस्कृतिक सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात संपन्न झाला। उत्कर्ष इंग्लिश मीडियम स्कूल टिळक नगर ब्रांच, येवलेवाडी ब्रांच व बालाजीनगर ब्रांचच्या सर्वच विद्यार्थ्यांनी एकच धमाल केली। अण्णाभाऊ साठे सभागृहाच्या भव्य रंगमंचावर चिमुकल्यांनी सादर केलेले मनमोहक सादरीकरण पाहून सर्वांचेच मन भरून आले। यामध्ये गणेश वंदने कार्यक्रमाची सुरुवात करून मस्ती की पाठशाला, मम्मी डान्स, आम्ही शिवकन्या, साऊथ इंडियन, आले मराठे, जय सियाराम, नाचू आज छमछम, शिवरायांचा पोवाडा, मेरे घर राम आए हैं यासारख्या अनेक गाण्यांवर विद्यार्थ्यांनी परफॉर्मन्स सादर केले होते। उत्कर्ष इंग्लिश मीडियम स्कूल टिळक नगर, येवलेवाडी व बालाजीनगर ब्रांचच्या या अॅन्युअल सोशल गॅदरिंग साठी पाहुणे म्हणून माजी पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, शिवाजी मराठा सोसायटीचे जॉईंट सेक्रेटरी विकास गोगावले, कवी लक्ष्मण शिंदे, कवी विलास बाबर, संस्थेचे संचालक सुहासदादा शेलार यांच्यासह काकडे देशमुख एज्युकेशन सोसायटी पुणे व संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक शरदचंद्र काकडे, खजिनदार स्मिता काकडे, उपाध्यक्षा शांभवी काकडे, सेक्रेटरी ओमकार काकडेसह सेक्रेटरी निखिल काकडे, संचालिका ॲडव्होकेट शुभांगी काकडे, सदस्य प्राध्यापक भाऊसाहेब परदेशी, प्राचार्य तेजस्विनी जाधव, अनुश्री खोपडे, दीपा इरशेट्टी, सर्व शिक्षक वर्ग, शिक्षेतर कर्मचारी, पीटीए मेंबर्स व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिद्धी पाटणे यांनी शाळेचा अहवाल सादर केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पूनम मुंदडा आणि प्रियंका वाहुरवाग यांनी केले। शाळेच्या एवढ्या चांगल्या कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल मी काकडे सरांची आणि सर्व त्यांच्या सहकार्यांची खूप आभारी आहे। मी जास्त वेळ घेणार नाही, मला माहिती आहे वेळ संपत आलेला आहे, परंतु आजचा हा कार्यक्रम आम्ही आल्यानंतर जे काही 2 परफॉर्मन्सेस झाले त्याच्यामध्ये लहान छोट्याशा चिमुकल्या मुलांनी खूप चांगलं सादरीकरण केलं होतं आणि खूप इनोसंट असा तो दिसत होता, त्यामुळे खूप छान वाटलं। म्हणजे खरा आनंद काय असतो हे त्या 1-2-4 मिनिटात समजलं लहान मुलांचे परफॉर्मन्स बघून। उत्कर्ष संस्थेने काकडे सरांनी जी काही संस्था चालू केलेली आहे, शाळा चालू केलेली आहे, अगदी मी त्यांचा अहवाल ऐकताना 6 मुलांपासून सरांनी जी शाळा चालू केली आणि त्यांना त्यांच्या सहकार्यांनी, फॅमिली मेंबर्स, मॅडमनी त्यांची मुलं जी काही सहकार्य करतात त्याच्यामुळं आज एवढी मोठी 6 ब्रँचेस त्यांचे झालेले आहेत। अलीकडच्या काळामध्ये जिथे डोनेशन डिपॉझिट घेऊन ॲडमिशन दिल्या जातात किंवा कोणतेही डोनेशन न देता ॲडमिशन देतात, मुलांवर चांगले संस्कार करतात आणि त्यांची देखभाल करतात, त्याबद्दल सर आपलं खूप खूप अभिनंदन आणि तुमच्याबरोबर सर्वांचंही अभिनंदन।
माझं नाव मुग्धा संतोष नाही, मी उत्कर्ष शाळेची माझी विद्यार्थी आहे आणि ह्या ॲन्युअल डेच्या प्रोग्राममध्ये माझा सत्कार केला गेला आहे माझी विद्यार्थी म्हणून. सो थँक्यू फॉर दिस. आणि मी काकडे सरांची खूप आभारी आहे आणि आयोजकांची. नमस्कार, माझं नाव सोनाली संतोष नाही. माझी मोठी मुलगी सुद्धा ह्याच संस्थेमध्ये शिकलेली आहे आणि आता लहान मुलगा पण सिनियर KGला ह्याच म्हणजे ज्युनियर सिनियर सगळं ह्याच चालू संस्थेमध्ये. तर ह्या शाळेचे म्हणजे इतके छान उपक्रम असतात आणि अभ्यासक्रम पण इतका सुंदर आहे ना. आणि त्यात काकडे सर तर इतक्या जातीने लक्ष देतात त्या गोष्टीमध्ये की पूर्ण त्याचं शेड्यूल कसं ठेवायचं, काय कसं करायचं, अभ्यासक्रम कशा पद्धतीने घ्यायचा ह्याच्याबद्दल त्यांचे सगळे आयोजक जे आहेत ते पूर्णपणे लक्ष देतात आणि व्यवस्थित अभ्यास करून घेतात. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार आहे. जंगलात फिरणारा माणूस, पण आज या निसर्गात म्हणजे मुलांच्या निसर्गात मी आज रमलो. सुंदर असा कार्यक्रम उत्कर्ष संस्थेने इथं संमेलन आयोजित केलं आणि मुलांच्या बरोबर आज थोडा वेळ मला घालवता आला. खरं तर मुलांनी म्हणजे फुलासारखी मुलं असतात, त्या मुलांनी इतकं सुंदर कार्यक्रम सादर केला. मी उत्कर्ष संस्थेला धन्यवाद देतो की अगदी थोडक्या वेळात सुंदर असं सादरीकरण मुलांनी केलं आणि मला ते भावलं मनाला. या उत्कर्ष ब्रँचचा स्किनी वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता. तर यामध्ये मुलांना बेस्ट स्टुडंट अवॉर्ड भेटलेले, त्यांना वेगवेगळे असे प्रोत्साहन करतात. असे सर्वांनीच आपल्या पाल्याला प्रोत्साहन करावं, म्हणजे ते पालक सुद्धा असे ऍक्टिव्हपणा दाखवतात ना, तसंच प्रत्येक पालकांनी पण आपल्या मुलांबाबतीत ऍक्टिव्हपणा दाखवावा. त्यामुळे सरांना मी खूप खूप धन्यवाद देते की यांनी असे कार्यक्रम ठेवावे आणि मुलांमध्ये आणखीनच स्पर्धा वाढत जाईल, म्हणजे सगळेच मुलं अशी पुढे जातील आणि सगळ्याच मुलांचं भवितव्य असं उजेडात येऊन जाईल. जसं या शाळेमध्ये टाकलं तसं तिचा उत्कर्षच होत गेला नावाप्रमाणे. आणि सरांनी 2002 साली हा वृक्ष